नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, कॅप्टन खरात याचं एक प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या कॅप्टन खरातनी अनेक महिलेचे त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले, अनेक महिलेवरती त्यांनी बलात्कार केले आणि अनेक महिलेचे त्या ठिकाणी लिंग सुद्धा पोजण्यात आले. अनेक महिलेवरती अत्याचार केल्यानंतर काही महिलेने, एका मुलीने त्या ठिकाणी एफ.आय.आर. सादर केला. एफ.आय.आर. सादर झाल्यानंतर त्या कॅप्टन खरातला जेलमध्ये टाकण्याचं काम हे झालं. त्यानंतर एफ.आय.आर. मध्ये नेमकं काय होतं हे देखील समजणं महत्त्वाचं असणार आहे. कारण तर ही जी काही पीडित मुलगी होती, या पीडित मुलीवरती अनेक वेळेस त्या ठिकाणी अत्याचार झाले होते. लैंगिक अत्याचार झाल्यानंतर सुद्धा ती मुलगी त्या ठिकाणी वारंवार का जात होती, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आणि नेमकं या मुलीने त्या एफ.आय.आर. मध्ये काय सांगितलं याची माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी कॅप्टन खरात, या कॅप्टन खरातचे अनेक प्रकरण सध्या समोर येताना दिसत आहेत. यापूर्वी सुद्धा काही आरोप झाले होते, परंतु काही राजकीय वरदस्त असल्या कारणाने त्याच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही प्लॅन रचला किंवा तो प्लॅन रचण्यात आला या टायमाला. कारण तर एखादा प्रकरण वेगळ्या पद्धतीने गाजत असेल तर कोणतं ना कोणतं प्रकरण बाहेर काढणं हे महत्त्वाचं असते. असो, त्या विषयावरती आपल्याला जायचं नाही. परंतु नेमकं या कॅप्टन खरातचं प्रकरण काढल्यानंतर या कॅप्टन खरातने अनेक महिलेची त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले, अनेक महिलेवरती त्यांनी बलात्कार केले. काही महिलेला त्यांनी काय केलं की जो काही गुंगीचं औषध असेल ते गुंगीचं औषध दिलं आणि त्या महिलेवरती बलात्कार केले आणि त्यानंतर त्याचं प्रकरण बाहेर पडलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की जे काही चाकणकर असतील त्या चाकणकरची सुद्धा कणगोळी कापली होती आणि जो काही महाराज असेल कॅप्टन खरात यांची सुद्धा कणगोळी कापण्यात आली होती आणि त्या ठिकाणी रक्ताभिषेक झाला आणि रक्ताभिषेक झाल्यानंतर काय मनोकामना असतात ते पूर्ण झाल्या असं म्हणावं लागणार. आणि त्यानंतर या कॅप्टन खरातवरती या महिलेने, या मुलीने एफ.आय.आर. सादर केला. तिचं म्हणणं आहे की माझ्यावरती एक वेळेस नाही तर अनेक वेळेस त्या ठिकाणी अत्याचार झाला. ही महिला, ही मुलगी लग्नाच्या आमिषापोटी, म्हणजे लग्न होत नव्हतं म्हणून त्या ठिकाणी ती महाराजाकडे गेली. अनेक लोक सांगतात की हा महाराज आहे, तो महाराज आहे, हा बंधू महाराज आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या महाराजाकडे गेली आणि महाराजाकडे गेल्यानंतर तिची तिने व्यथा सांगितली आणि कॅप्टन खरातने तिला एक काळा खडा गळ्यात घालण्यासाठी दिला आणि त्या मुलीने कॅप्टन खरातने जे काही खडा दिला होता तो खडा आपल्या गळ्यात घातला आणि काही दिवसांनी तिचं सोयरीक वगैरे झाली, तिला सोयरीक आली आणि सोयरीक झाल्यानंतर परत काही दिवसांनी ती मुलगी होती, त्या मुलीने त्या खड्याला बाजूला काढून ठेवलं, गळ्यातून आपलं बाजूला काढलं आणि बाजूला काढल्यानंतर जो काही सोयरीक झालेली होती त्या मुलाला म्हणजे काही वाद वगैरे झाले आणि ती मुलगी जी काही सोयरीक असेल ती मोडली आणि सोयरीक मोडल्यानंतर तिचे घरचे आणि परत ते मुलगी त्या महाराजाकडे गेले की असं असं प्रकरण झालं आणि महाराजांना विचारलं की बाबा तू ते काही गळ्यात वगैरे घालायला दिलं तर ते काही काढून वगैरे ठेवलं होतं का? ती मुलगी म्हणली हो, मी काढून ठेवलं एक दोन वेळेस. तर हेच ते कारण होतं की मी तुला सांगत होतो की कोणतीही प्रकारची चूक करू नको, मी सांगतो तसंच कर, परंतु तो खडा तू बाहेर काढून ठेवला म्हणून तुझं जी काही सोयरीक होती ती मोडली. बरं, आता हरकत नाही, तू काय करे, मी तुला मंत्र देतो, परत एक खडा देतो आणि तो खडा आणि ते मंत्र त्या मंदिरावरती जाऊन तू उच्चार आणि त्या ठिकाणी 21 नारळ वगैरे फोड. आणि त्यानंतर त्या मुलीने तसं केलं आणि काही दिवसात, आता कसं काही गोष्टी असतात, श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. जर महाराजांनी खडा वगैरे दिला नसता किंवा नारळ फोडायला सांगितले नव्हते तर ते काही लग्न झालं नसतं. एक दोन दिवसांनी किंवा एका वर्षांनी ते लग्न झालंच असतं, कदाचित याही टायमाला ते लग्न झालं असतं. परंतु असो, मुलीने ते नारळ वगैरे फोडलं, मंत्र वगैरे उच्चार केले आणि त्यानंतर त्या मुलीला परत सोयरीक आली. सोयरीक आल्यानंतर त्या मुलीचं सोयरीक झाल्यानंतर ती मुलगी आणि तिचा नवरा त्या महाराजाकडे परत गेला. महाराजाकडे गेल्यानंतर त्याचं संगोपन वगैरे झालं आणि त्याचं काय जे खुशखबर वगैरे ती झाली आणि त्यानंतर त्या मुलीला सांगितलं की बाबा आता तुझं सगळं व्यवस्थित चालणार आहे, तू मी सांगतो तसं कर, नाहीतर परत काहीतरी विघ्न येऊ शकतात. परत काही दिवसांनी त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर त्या मुलीने ते खडा वगैरे, परत पिवळा वगैरे अंगठी होती ती काढून टाकली किंवा तसं काहीतरी प्रकार झाला आणि त्या मुलीच्या लग्नात किंवा त्याच्या घरात दोघांमध्ये काही वाद निर्माण झाले. परत तो मुलगी आणि ती मुलगी आणि तो नवरदेव म्हणजेच त्या महाराजाला भेटायला गेले काही वर्षानंतर.
आणि काही वर्षानंतर भेटायला गेल्यानंतर परत त्या मुलीच्या नवऱ्याला बाहेर बसायचं सांगितलं आणि त्या मुलीला आतमध्ये सांगितलं बसायचं. आणि आतमध्ये बसल्यानंतर त्या मुलीला सांगितलं की आता मी सांगतो तसंच करायचं, आता बिलकुल काही वेगळं करायचं नाही. आणि त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे, त्या मुलाला एफ-आरमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या महाराजाचे म्हणजे त्या महाराजाने तिला औषध दिलं. औषध दिल्यानंतर ते कडू वगैरे लागलं, वेगळी त्याची चव लागली. आणि त्यानंतर ती सांगितलं की तू जेवढं पिशील तेवढं चांगलं, तुझं चांगलं होईल. आणि त्यानंतर मी सांगतो तसंच करायचं. मी तुझा ते औषध वगैरे घेतल्यानंतर मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा, अशा पद्धतीचं काहीतरी भ्रमित केलं. आणि त्या मुलीला काही समजलं नाही, तिला ती बेशुद्ध झाली. आणि ती नंतर त्या मुलीच्यावरती परत अत्याचार झाला. अत्याचार झाल्यानंतर त्या मुलीला माहित होतं की माझ्यासोबत काय झालं, परंतु ती सांगत होती की महाराज सांगत होता की तू जर काही सांगितलं घरच्या तर हे बघ माझ्याकडे ते व्हिडिओ फुटेज वगैरे येतं आणि जर तसं काय झालं तर मी तुला परत ते तुझ्या घरट्याला दाखवेल. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर ती मुलगी घराकडे गेली आणि सांगितलं की तिच्या नवऱ्याला हे बघ तुला हे अशा अशा पद्धतीची बॉटल दिली, यातलं जर पाणी काळं वगैरे झालं तर समजायचं की तुझं विघ्न वगैरे दूर झालं, तुझ्यावरती काळी जादू झाली, ती बाहेर पडली. आणि नंतर काही दिवसांनी परत सांगितलं की बाबा तुला बरं वाटलं तर तू येऊन जा. तिच्या नवऱ्याला काही दिवसांनी फोन लावला आणि सांगितलं की आता काय आहे ते सांग. आणि तिच्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे आता व्यवस्थित आहे, सगळं चांगलं झालं, परंतु तरीही एकदा तू मला भेटायला आहे तुझ्या पत्नीला घेऊन, अशा पद्धतीने महाराजांना सांगितल्यानंतर ते भेटायला आलेत. आणि भेटायला आल्यानंतर परत त्या मुलीवरती जे काही गोष्टी घडल्या, ते अत्याचार झाला, अशा गोष्टीतून त्या मुलीने कंटाळून शेवटी घरच्याला सुद्धा सांगता येत नव्हतं काय झालं कसं झालं, परंतु काही गोष्टी समोर आल्या. आणि काही गोष्टी समोर आल्यानंतर अक्षरशः त्या मुलीने एफ-आर त्या महाराजावरती दाखल केला. आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. अशा पद्धतीने त्या मुलीवरती अनेक वेळेस अत्याचार झाले, तिचा विनयभंग झाला, तिच्यावरती बलात्कार झाला. आणि महाराजांनी स्वतः त्या मुलीच्या हाताने आपल्या लिंगाची पूजा सुद्धा करून घेतली, असं सुद्धा त्या मुलीने एफ-आरमध्ये सांगितलं. आता या संदर्भात परत राज्य सरकार किंवा केंद्र सरकार काय निर्णय घेते, राज्य सरकारच्या माध्यमातून आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय निर्णय घेतात, आणि त्या मुलीच्या बाजूने जे काही मांडलेला एफ-आर असेल तो कशा पद्धतीने सिद्ध होतो, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? अशा बंधू साधूंना आपण बळी पडलं पाहिजेत का? नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.